हे MRGचं ड्राय रन ऑटो स्विच 0.5 HP ते 7.5 HP पर्यंत चालते। हे मी तुम्हाला BCS स्टार्टरला कसं कनेक्ट करायचं आहे आणि कसं वायरिंग करायचं आहे हे तुम्हाला मी दाखवतो। आता वायरिंग करायच्या अगोदर हे जे लिंक इकडनं इकडे असते ते काढून घ्या। हे काढल्यानंतर मेन्समध्ये जे 3 वायर RYB त्याच्याबरोबर ऑटो स्विचची RYB कलरप्रमाणे लावून घ्या। मग काळी वायर इथे लावा। काळी लावल्यानंतर एक काळी आणि एक पांढरी वायर इथे जोडून घ्या आणि हे पांढरी वायर इथे लावून घ्या। हे लावल्यानंतर हे जे मोटरची वायर लावले तर एक वायर हे युनिटमध्ये ओवून घ्या। R वायर झाल्यानंतर मेन चालू करून घ्या। मेन चालू केलं आणि जर SSPचं इंडिकेशन येत असेल तर समजायचं की RYB हे सिक्वेन्स उलटलं आहे। तर हे आपलं सुलट करायचं, त्याच्या अगोदर आपण मेन्स बंद करून घ्या। आता मेन्स चालू केल्यावर हे पॉवर ऑन मध्ये लाल आणि हिरवा LED लागते। याचा अर्थ की आपण जे टाइम सेट केले ऑन डिलेमध्ये हा आता 1 मिनिट नंतर चालू होते। बघा आता हे चालू झाल्यानंतर हा जे इंडिकेशन दिलेलं आहे हे दाबून सेट करा। LED ब्लिंक झाला म्हणजे हा सेटिंग मोडमध्ये गेलेला आहे। तर हे युनिट चालू आहे। आता हे आपण आता ऑटोमध्ये लावले। जर तुम्हाला हे ऑटोमध्ये नाही मॅन्युअलमध्ये लावायचं असेल तर मॅन्युअलमध्ये केलं तर हा युनिट बायपास होईल। त्याच्यानंतर ना आता SPP होईल ना ड्राय रन होईल, फक्त तुम्ही ऑन आणि ऑफ होईल।